नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 16वा लेसन, ज्याचं नाव आहे अनुवंशिकता व परिवर्तन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की आपल्या शरीरामध्ये म्हणजे मानवी शरीरामध्ये 46 गुणसूत्र असतात, म्हणजे 23 जोड्या असतात. त्याच्यापैकी 22 ही समजात म्हणजे त्यांना ऑटोसोम्स असं म्हटलं जातं. तर शेवटची पेअर जी आहे 23वी पेअर ती असते सेक्स क्रोमोझोमची. म्हणजेच आपण ते क्रॉस सुद्धा पाहिलेले आहेत की पुरुषामध्ये XY शेवटची जोडी म्हणजे सेक्स क्रोमोझोमची जोडी, तर फिमेलमध्ये म्हणजेच महिलांमध्ये ती XY अशी असते. म्हणजे ज्या वेळेला बाळाचा जन्म होतो त्यावेळेला XX मिलन झालं तर मुलगी जन्माला येते आणि XYचं मिलन झालं तर मुलगा जन्माला येतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अनुवंशिकता म्हणजे काय? अनुवंशिकता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एका पिढीतले कॅरेक्टर्स म्हणजे काही वैशिष्ट्य आहे ती दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होणं. म्हणजेच याच्यासाठी अनुवंशिकता म्हणजे इनहेरिटन्स हा कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण बघा, आपला चेहरा कोणाचाही एक दुसऱ्यासारखा नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की अनुवंशिकतेमध्ये जेव्हा कॅरेक्टर ट्रान्सफर होतात त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे सजीव निर्माण होत असतात. म्हणजे मानवामध्ये सुद्धा प्रत्येकाचा चेहरा हा भिन्न असतो. त्यांच्यामध्ये फार थोड्याफार प्रमाणात साम्य आपल्याला दिसतं. परंतु जरी 2 डोळे, 1 नाक किंवा 1 तोंड आणि 2 कान असे जरी आपली रचना असली तरी प्रत्येकाचे स्ट्रक्चर वेगळं असतं. कोणाचा रंग काळा असतो, कोणाचा रंग गोरा असतो, कोणाचा वर्ण गवाळ असतो. म्हणजे याचा अर्थ हा वर्ण सुद्धा मेलॅनिन किती प्रमाणात स्त्रोत याच्यावर अवलंबून असतो. म्हणजे अनुवंशिकतेमध्ये एका पिढीमधून कॅरेक्टर दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर केले जातात. आता याविषयी आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. चला तर मग पाहूया अनुवंशिकता व परिवर्तन याच्यामधील पहिला सेशन. इथे पहा, एक तक्ता दिलेला आहे. त्याच्यानुसार आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तुमच्या वर्गातील सर्व मुले किंवा मुली सारखी दिसतात का? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर नाही आहे. पुढील मुद्द्यांना अनुसरून विचार करा व समानता व फरक यांची नोंद करा. म्हणजे आपण बघतो की व्यक्ती वैशिष्ट्यामध्ये तुम्ही स्वतः, त्याच्यानंतर आजोबा, आजी, वडील, आई यांचा आपण विचार केला आपल्या घरामध्ये. त्वचेचा रंग बघा, तुमचा त्वचेचा रंग कसा आहे, आजोबांचा कसा आहे, आजी, वडील, आई यांच्या त्वचेचा रंग बघून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे चेहऱ्याची ठेवण गोल आहे की लांबट आहे. म्हणजे तुमचा स्वतःचा चेहरा कसा आहे, त्याचप्रमाणे आजी, आजोबा, वडील आणि आई यांच्या चेहऱ्याची ठेवण सुद्धा आपल्याला पाहिजे. त्याचप्रमाणे उंचीमध्ये कशा प्रकारचा फरक आहे ते सुद्धा आपण या तक्त्याद्वारे लिहून काढायचा आहे. डोळ्यांचा रंग चॉकलेटी असतो, कधी निळा असतो, कधी घारा असतो. म्हणजे अशा प्रकारे डोळ्यांचा रंग तुमचा स्वतःचा, आजोबा, आजी, वडील किंवा आई यांच्या डोळ्यांचा रंग कसा आहे तो पण आपण नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे हाताच्या अंगठ्याची ठेवण, आणि ही प्रत्येकामध्ये पाहिजे. आपण जे 5 इथे कॉलम्स तयार केलेले आहेत त्या 5 कॉलम्स मध्ये वेगवेगळ्या व्यक्तींचा हाताच्या अंगठ्याची ठेवण कशी आहे हे मुद्दे विचारात घेऊन आपण अनुवंशिकतेमध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे थोड्याफार प्रमाणात फरक असतो. त्वचेचा रंग तुमचा समजा गोरा असेल परंतु तुमच्या आईचा त्वचेचा रंग काळा असू शकतो, पण वडिलांचा गोरा असू शकतो, किंवा आजी आजोबांकडून सुद्धा कॅरेक्टर ट्रान्सफर होऊन तुमच्याकडे येऊ शकतात. याच्याशी डिटेल स्टडी आपण ह्या लेसन मध्ये करणार आहोत. आपल्या आसपास निसर्गातील एकाच प्रजातीमध्ये खूप विविधता असते हे आपण यापूर्वीच अभ्यासले. म्हणजे डायव्हर्सिटी असते, आपण बघितलेलं आहे. एकाच प्रकारचे सजीव, समजा कॅट असेल, मांजर किंवा कुत्रा असेल, त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारची विविधता आपण बघू शकतो. आता ही विविधता नेमकी कशामुळे निर्माण होते याचाच आपण या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करणार आहोत. आता पहिले डेफिनेशन पाहूया. अनुवंश म्हणजे इनहेरिटन्स इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे उतरतात याचा सामान्यपणे आणि मुख्यत्वे जनुकांचा म्हणजे जीन्स अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा, आणि ह्या शाखेलाच अनुवंशिकी शास्त्र म्हणजे जेनेटिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे जेनेटिक्स मध्येच एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये काही गुणधर्म कसे ट्रान्सफर केले जातात याचा अभ्यास केला जातो, आणि हाच अभ्यास आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतून नवीन संतती निर्माण होत असते. म्हणजे प्रत्येक सजीव आपलं अस्तित्व राखण्यासाठी पुनरुत्पादन करत असतो आणि त्याच्यामध्ये नवीन संतती निर्माण होत असते. या संततीचे काही सूक्ष्म भेद वगळता जनकांशी खूप साम्य दिसून येते. म्हणजे 1 नाक, 2 डोळे, 2 कान, त्याचप्रमाणे 1 तोंड, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सारख्याच असतात, परंतु त्यांच्यामध्ये काही सूक्ष्म भेद आढळतात.
आणि बाकी सर्व ठिकाणी ते सारखेच असतात. अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवात भेद सूक्ष्म असतात. जसं आता अमिबाचं पेशी विभाजन होतं आणि नवीन अमिबा निर्माण होतो. तर ह्यांच्यामध्ये जे हे भेद असतात, डिफरन्शिएशन असतं, ते फार कमी असतं, कारण हे यांच्यामध्ये 2 लिंग अंतर्भाव होत नाही. आपलं किंवा मानवाचं किंवा इतर प्राण्यांचं ज्या वेळेला लैंगिक प्रजनन होत असतं त्यावेळेला मेल आणि फिमेल, पुरुष आणि स्त्री यांचं मिलन होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला हे भेद जास्त प्रमाणात दिसत असतात. परंतु अलैंगिक प्रजननामध्ये कोणत्याही प्रकारचं गॅमेट फॉर्म होत नाही किंवा लिंग अंतर्भाव होत नाहीत. एकाच सजीवापासून तशाच प्रकारचा सजीव निर्माण होत असतो, म्हणून याच्यात भेद सूक्ष्म असतात. तर लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवातील भेद तुलनेने जास्त असतात. म्हणजे हे जे प्रजनन आहे लैंगिक प्रजनन, त्याच्यामध्ये भेद तुलनेने जास्त असतात, याच्याविषयी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता बघा, तुमच्या वर्गातील तुमच्या मित्रांच्या कानाच्या पाळीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. म्हणजे तो कान चिकटलेला आहे, म्हणजेच डोक्याच्या भागात चिकटलेला आहे की तो फ्री आहे, त्याचं निरीक्षण करा. आपण सर्वजण मनुष्य प्राणी असूनही सर्वांच्या रंगामध्ये फरक आपल्याला दिसतो बघा. काही लोक गव्हाळ वर्णांचे असतात, काही काळे कुट्ट असतात, काही सावळे असतात, तर काही गोरे गोरे पान असतात. म्हणजे अशा प्रकारचं सुद्धा रंगांमध्ये फरक आपण बघतो. आता तुम्ही सर्व 9वी इयत्तेत शिकणारी मुलं आहात, परंतु तुम्ही उंचीमध्ये पाहाल तर प्रत्येकाची उंची एकच नसते. काही ठेंगू असतात, काही उंच असतात, काही मध्यम उंचीचे असतात. म्हणजे अशा प्रकारे ह्या गोष्टी का घडत असतात? कारण तुमचं सगळ्यांचं वय सारखंच असणार, साधारणतः सारखंच असणार. म्हणजे अशा प्रकारचं डिस्टिंग्विशिंग आपल्याला का दिसतं, अशा प्रकारचा भेद आपल्याला का दिसतो? तर याच्या पाठी अनुवंशिकता किंवा लैंगिक प्रजनन हा महत्वाचा मुद्दा आहे. इथे बघा, चेहऱ्याची ठेवण आपल्याला या पिक्चर मध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे नाक आणि ओठांची ठेवण बघा वेगळी दिसते आपल्याला. नाकाची ठेवण आपल्याला आपण डिस्टिंग्विश करू शकतो. हनुवटी पण बघा वेगळ्या प्रकारची दिसते. कानाच्या पाळीची ठेवण बघा चिकटलेली आहे किंवा फ्री सुद्धा आहे ती. कपाळावरील केसांचा कोन बघा विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे दिसत आहे. आता हे जे भेद येतात ते भेद अनुवंशिकतेमुळे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत असतात आणि लैंगिक प्रजननामुळे अशा प्रकारचे भेद होत असतात. बघा, अनुवंशिकता माता पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस अनुवंशिकता म्हणतात. म्हणजे ट्रान्सफर होत असतात आपल्या पॅरेंट्स कडून त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये, म्हणजे मुलांमध्ये अशा प्रकारची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे ट्रान्सफर होत असतात. म्हणूनच कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखीच, कबुतराची पिल्ले कबुतरासारखीच, तर मानवाची संतती मानवासारखीच असते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कुत्र्याच्या पोटी कधीही मानव जन्माला येत नाही किंवा मानवाच्या पोटी कधीही कुत्रा किंवा मांजर जन्माला येत नाही. तर अनुवंशिकतेमुळे हे शक्य झालेलं आहे. माणसाच्या पोटी माणूसच जन्माला येतो, कुत्र्याच्या पोटी कुत्रा, तर कबुतराच्या पोटी कबूतर जन्माला येत असतं. आता अनुवंशिक लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण म्हणजे इनहेरिटेड ट्रेट्स म्हणजेच कॅरेक्टर्स अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेट्स. सजीवांमध्ये विशिष्ट लक्षणे अथवा वैशिष्ट्ये कशी प्रकट होतात? विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सजीवांमध्ये लैंगिक प्रजननाच्या साहाय्याने विशिष्ट अशी लक्षणे प्रकट होत असतात आणि त्याच्यामध्ये भेद सुद्धा असू शकतो. पहा, माता पिता व संतती यांच्यात खूपसे साम्य असले तरीही लहान मोठे भेदही असतात. म्हणजे माता पिता, वडील किंवा आईसारखं संततीमध्ये काही त्याचं चेहऱ्याची ठेवण असते किंवा त्याचा स्किनचा कलर असू शकतो, पण त्यांच्यामध्ये भेदही असू शकतात. हे साम्य व भेद अनुवंशिकतेचेच परिणाम असतात. म्हणजे अनुवंशिकता म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर एका पिढीकडून कॅरेक्टर दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होणं. अनुवंशाची यंत्रणा काय असते व ती काय काम करते ते आपण आता पाहूया. पेशी अंतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी म्हणजे प्रोटीनचं सिंथेसिस करण्यासाठी आवश्यक अशा माहितीचा साठा विद्यार्थी मित्रांनो पेशीमध्ये जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये डीएनए असतो, त्या डीएनए मध्ये अशा प्रकारच्या माहितीचा साठा असतो. डीएनएच्या ज्या खंडांमध्ये विशिष्ट प्रथिनांसंबंधी सर्व माहिती साठवलेली असते त्याला त्या प्रथिनासाठीचे जनुक असे म्हणतात. म्हणजे जीन्स असं म्हटलं जातं. तिथे विशिष्ट माहिती ही प्रथिनासंबंधी साठवलेली असते. या प्रथिनांचा सजीवांमधील लक्षणांशी काय संबंध असतो तो आपण आता जाणून घेणं गरजेचं आहे. इथे बघा, अशा प्रकारे संबंध कोणता आहे हा मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण वनस्पतीची उंची या लक्षणाचा विद्यार्थी मित्रांनो विचार करूया. वनस्पतीमध्ये वृद्धी संप्रेरके असतात. म्हणजे वाढ होणारी, वनस्पतीची वाढ कायम चालू असते आणि त्याची वृद्धी संप्रेरके तिथे असतात हे आपल्याला माहित आहे. वनस्पतीच्या उंचीतील वाढ ही वृद्धी संप्रेरकाच्या प्रमाणावर अवलंबून असते. वृद्धी संप्रेरक जास्त प्रमाणात जर आलं म्हणजे हे हार्मोन्स जास्त प्रमाणात स्त्रवले. कोणता हार्मोन असतो तिथे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिन हा हार्मोन जो आहे तो वनस्पतीची वाढ करत असतो. आता हे किती प्रमाणात स्त्रवतं त्याच्यावर
त्या वनस्पतीची वाढ अवलंबून असते. वनस्पतीद्वारे निर्माण होणाऱ्या वृद्धी संप्रेरकाचे प्रमाण संबंधित विकाराच्या कार्यक्षमतेवरून ठरते. कार्यक्षम विकारे जास्त प्रमाणात संप्रेरके निर्माण करतात, म्हणजे एन्झाईम जे असतात ते जास्त प्रमाणात हार्मोन्सची निर्मिती करतात आणि ज्यामुळे वनस्पतीची उंची वाढते. पण जर समजा विकारांची कार्यक्षमता कमी असेल तर हार्मोन्सची म्हणजे हार्मोन्स निर्माण करण्याची क्षमता कमी होते आणि त्याच्यामुळे त्या वनस्पतीची वाढ खुंटते. म्हणजे हार्मोन्स किती प्रकारे स्त्रवतात, वृद्धी संप्रेरके किती प्रमाणे स्त्रवतात त्याप्रमाणे त्या झाडाची उंची अवलंबून असते. आता बघूया आपण गुणसूत्रे म्हणजे क्रोमोझोम. सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. म्हणजे हे पेशी केंद्रकामध्ये असतो आणि अनुवंशिक गुणधर्म म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅरेक्टर ट्रान्सफर करणारा गुणधर्म म्हणजे गुणसूत्र. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे मानवाच्या शरीरामध्ये 46 गुणसूत्र असतात, म्हणजे 23 जोड्या असतात. 22 समजात म्हणजे ऑटोसोम्स आणि एक जी जोडी असते शेवटची 23वी ती असते सेक्स क्रोमोझोमची म्हणजे लिंग गुणसूत्रांची जोडी असते. आता मुख्यत्वे केंद्रक आम्ले व प्रथिने यांचा केंद्रक बनलेला असतो. गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळी सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात. आता याबद्दल डिटेल माहिती आपण विद्यार्थी मित्रांनो 10व्या इयत्तेत घेणार आहोत. कशा प्रकारे मियोसिस आणि मायटोसिस होत असतं, गुणसूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन त्यामुळे सूक्ष्मदर्शकाखाली सुद्धा बघू शकतो. अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकाचे वास्तव्य याच घटकावर असते. म्हणजे संकेत दिला जातो की निर्माण होणारी प्रोजेनी कशी तयार होणार आहे. प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्रांची संख्या विशिष्ट असते. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. कुत्र्यामध्ये गुणसूत्रांची संख्या वेगळी असते, उंदरामध्ये गुणसूत्रांची संख्या वेगळी असते, मानवामध्ये सुद्धा गुणसूत्रांची संख्या वेगळी असते आणि म्हणून मानवाच्या पोटी मानव जन्माला येतो, उंदराच्या पोटी उंदीरच जन्माला येतो, कबुतराच्या पोटी कबूतर जन्माला येतो. कारण हा गुणसूत्रांची संख्या हा कन्सेप्ट इथे फार महत्त्वाचा आहे. आता पहा, प्रत्येक गुणसूत्र डीएनए चे बनलेले असते. म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिडचे थ्रेड त्याच्यामध्ये असतात व पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत ते दंडाकृती दिसते. मी तुम्हाला सांगितलं की मियोसिस आणि मायटोसिस याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण 10व्या इयत्तेत स्टडी करणार आहोत. प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो, त्याला प्राथमिक संकोचन किंवा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हणतात. म्हणून तो गुणिलेच्या पुढील प्रकार आपल्याला दिसतो किंवा गुणसूत्र बिंदू किंवा सेंट्रोमियर त्याला म्हटलं जातं. ह्याची डायग्राम आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. यामुळे गुणसूत्राचे 2 भाग पडतात. प्रत्येक भागास गुणसूत्र भुजा म्हणतात. विशिष्ट गुणसूत्रावरील गुणसूत्र बिंदूची जागा ठराविक असते, त्यामुळे गुणसूत्रांचे 4 प्रकार पडतात. ते 4 प्रकार आपण ते सुद्धा 10व्या इयत्तेत पाहणार आहोत. परंतु लक्षात घ्या, कॉन्ट्रिक्शन म्हणजे सेंट्रोमियर कुठे असतो याची फिगर आपण आता इथे पाहणार आहोत. इथे पहा, गुणसूत्र भुजा, पहिल्या भुजाला पी भुजा म्हणतात, तर खालच्या भुजाला त्यांनी क्यू भुजा असं म्हटलेलं आहे. मध्ये गुणसूत्र बिंदू किंवा सेंट्रोमियर असं म्हटलं जातं. आणि डीएनएचा थ्रेड आपल्याला खाली दिसतोय बघा, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड याचे थ्रेड असतात. फायबर्स स्ट्रक्चर असतं ह्याच्यामध्ये, कशामध्ये, न्यूक्लियस मध्ये. तर गुणसूत्रांची रचना ही अशा प्रकारे असते. आता परिसरातील विविध सजीवांतील गुणसूत्रांची संख्या विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या इंटरनेट थ्रू मिळणारी माहिती आहे. हे आपण परिसरात जेवढे काही प्राणी तुम्हाला दिसतात, म्हणजे कुत्रा दिसेल, फुलपाखरू दिसेल, उंदीर दिसेल किंवा मांजर दिसेल, या सगळ्या प्राण्यांच्या गुणसूत्रांची संख्या आपण इंटरनेटच्या मार्फत गुगल सर्चच्या माध्यमातून मिळवू शकतो. ती आपण काढून एका वहीमध्ये त्याची नोंद करून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की अनुवंशिकता म्हणजे काय. म्हणजेच कोणतेही कॅरेक्टर्स एका पिढीमधून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होण्याच्या क्रियेला अनुवंशिकता असं म्हणतात. अनुवंशिकतेमध्ये आपण बघितलं की लैंगिक जेव्हा प्रजनन होत असतं त्यावेळेला हे जे भेद असतात, हे जे डिफरन्स असतात ते फार मोठ्या प्रमाणावर असतात. तर अलैंगिक प्रजननामध्ये हे भेद असतात ते फार छोट्या प्रमाणावर असतात, कारण तिथे कोणतीही लिंग ह्या अंतर्भूत झालेले नसतात आणि म्हणून अमिबा असो किंवा पॅरामोएशियम यांचं जेव्हा प्रजनन होत असतं त्यावेळेला त्यांच्यामध्ये साम्य असतं, म्हणजे पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग याच्यामध्ये साम्य असतं. परंतु लैंगिक प्रजननामध्ये अशा ह्या गोष्टी पॉसिबल नाहीये. धन्यवाद.